मी उषा प्रकाश शिंपी, पिंपळगाव हरेश्वर इथली शेतकरी आहे. आमचा जुना जरंडी रस्ता खूप वर्षापासून, काय आमच्या सासू सासऱ्यांच्या हयातीपासून, ते तर गेले बिचारे वरती. रस्ता करत करत चांगला होईल चांगला होईल, गावांच्या पुढाऱ्यांना मागून बघितलं, सगळ्या लोकांना त्याची तक्रार करून बघितली. बऱ्याच वेळा थोडस पान सुपारी पुरता याच्या पुरता काम करून देतात, तात्पुरता काम करून देतात, मत मागून घेतात. नंतर मत झाले, निवडून आले की त्या रस्त्याचं कामही होत नाही आणि त्याच्याकडे बघितलंही जात नाही. आज आम्ही मोसंबी सारखं आमचं गाव आहे, मोसंबी लावतो. त्या मोसंबीला त्या रस्त्यामुळे घ्यायला यायला व्यापारी येत नाही, व्यापारी धीरत नाही. ते डायरेक्ट सांगतात तुमच्या शेताचा रस्ता बरोबर नाहीये. त्यांचे ट्रॅक्टर काने होतात, मालाचे ट्रॅक्टर काने होऊन जातात. शेतकऱ्याचंच नुकसान होतं, माल पडल्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होतं, त्यात कोणाचंही नुकसान होत नाही. तरी सरकारने आमची एवढी मागणी ही पूर्ण करावी, एवढीच त्यांना विनंती आहे. तालिब कुतुबुद्दीन शेख, पिंपळगाव हरेश्वर, भाजपा अल्पसंख्याक तालुका आघाड़ी से, पाचोरा तालुका से आघाडीचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ता. आज जे इथे पिंपळगाव हरेश्वर इथे आमच्या शेतकरी बंधुवांचे जे हक्काची लढाई आहे, रोडाची लढाई, हक्काची लढाई. आज जे जगाचा पोशिंदा आहे, माझा शेतकरी राजा, याला साल्याला मार्गाने, साल्याला रस्त्याने इतका दूरध्वनी त्या रस्त्याची झालेली आहे आणि कोणी त्या रस्त्याकडे लक्ष दिलेलं नाही. म्हणून आज इथे मी एक ईद आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने, एक शुभ दिवसाच्या निमित्ताने आज आमचे श्वेताताईंनी जे केलेले उपोषण आणि सर्व शेतकरी बंधूंचा उपोषण यांना मुस्लिम पंच कमिटी आणि माझ्यातर्फे या उपोषणाला जाहीर पाठिंबा देत आहे. आणि शासनाला कडकडीची नम्र विनंती आम्ही करतो या माध्यमातून की शासनाने आमच्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावा आणि लक्ष देऊन त्या रस्त्याची भरपूर दिवसापासून जी मागणी आहे आणि महसूल विभागातील राज्यमार्ग क्रमांक 17ची चुकीची नोंद तत्काळ रद्द करून पिंपळगाव जरंडी जुना रस्ता हा त्वरित मंजूर करून काँक्रिटीकरण करावं आहे, जेणेकरून माझ्या शेतकऱ्यांना 2 पैसे शिल्लक मिळतील. आजचा निर्णय प्रत्येकजण येऊन हेच सांगतं की आम्ही शेतकऱ्याच्या कैवारी आहे, पण आज ही शेतकऱ्याची दुर्व्यवस्था पाहून आणि रोडची प्रत्यक्ष दुर्व्यवस्था पाहून असं वाटतं आहे की फक्त तोंडानं सांगणारे शेतकऱ्यांचे कैवारी आहे, बाकी शेतकऱ्यांचा कोणीच कैवारी नाही आहे. हाच माझा माईबाप शेतकरी. जर 8 दिवस उपोषण करून त्यांनी जर आज शेत नाही पिकवला तर जरा आदल्या पिकवायला आपल्याला काही भेटणार नाही. आज आपण इराणचे युद्धावर पाहताय की आपल्याला गॅस भेटत नाही, हे चिंता करताय. जर माझ्या शेतकऱ्यांना तुम्हाला अन्न पिकवणं बंद केलं तर तुम्हाला काय भेटणार? गॅस, अन्न असला तरच तुम्हाला गॅस काम येणार आहे. तर माझ्या शेतकरी बंधुवांसाठी मी सर्व आमदार, खासदार, जे काही मंत्री नेते असतील त्यांच्याकडून हात जोडून नम्र विनंती करतो की माझ्या शेतकऱ्यांची तात्काळ ही मागणी पूर्ण करावा. नाहीतर हा आंदोलन आमचे आदरणीय श्वेताताई यांच्या माध्यमातून जसा चालेल तसा आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देऊ. माधव सांडूवागे, पिंपळगाव हरेश्वर. माझी या जुन्या जरंडी रस्त्याने 80 आर जमीन आहे, अत्यल्प उधारक आहे. तरी या रस्त्याच्या दैनंदिन कारभारामुळे ते असं काही होऊन जातं या 5 महिन्यामध्ये की बा शेतातसुद्धा जायचं काम पडत नाही. आणि उत्पन्नात आलेला जो माल आहे तो घरापोच न पोचता रास्तभावाने कुठेतरी तो विकावा लागतो आणि तो शेतातच पडून राहतो. अशी आमची या रस्त्याची दैनंदिन अवस्था आहे. माझंही वय खूप 70+ झालेलं आहे, पण या 70 वर्षामध्ये या रस्त्याचं काहीच मला काम दिसून आलेलं नाही आणि केलेलं पण नाही. रस्ता 1 आणि क्रमांक 3 देत आहे, त्या रस्त्याचा निधी दुसऱ्या रस्त्याला जातोय. काय भानगडे, हा गलतान कारभार काय आहे हे आमच्या शेतकऱ्याला स्वतः आजपर्यंत समजलं नाही आणि समजणार पण नाही. तरी प्रशासन करते हो, आमच्या रस्त्याचा काहीतरी तुम्ही न्याय निवाडा लवकरात लवकर लावा. नाही तर आम्ही तर आज उपोषणाला बसलो जे मरेपर्यंत उपोषण करणार आहोत. बस इतकीच आमची रास्त मागणी आहे.